देव म्हणतो, माझ्या मुला, लोक नेहमीच तुला खाली आणण्याचा प्रयत्न करतील. मित्रांनो, जास्तीत जास्त फायदा घ्यायचा असेल तर कृपया हेडफोन लावून शांतपणे ऐका. देव म्हणतात, त्या मनुष्याने परिणामांची चिंता न करता, लोभ न ठेवता, निस्वार्थीपणे पक्षपातीपणे आपले कर्तव्य पार पाडावे. अंधारात जसा प्रकाश चमकतो तसेच सत्यही चमकते. म्हणूनच माणसाने नेहमी सत्तेच्या मार्गावर चालले पाहिजे. ज्या व्यक्तीमध्ये ज्ञानाची कमतरता असते आणि देवावर श्रद्धा नसतो, तो व्यक्ती जीवनात कधीही सुख आणि यश मिळू शकत नाही. जसे माणूस आपले जुने कपडे टाकून नवीन कपडे घालतो, त्याच प्रकारे आत्मा जुन्या निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो. कोण काय, कसे आणि का करत आहे, या सगळ्यापासून तुम्ही जितके दूर राहाल तितके आनंदी राहाल. समजूतदार माणसाने नाती जपणे बंद केले की समजून घ्या, त्याचा स्वाभिमान कुठेतरी दुखावले गेला असावा. ज्यावर तुमचा अधिकार आहे ते करा, त्यावर तुमचा अधिकार नाही ते करू नका. ज्यांना इतरांचे प्रश्न समजतात, ज्यांना दया आहे, मनाने चांगले आहेत, त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. मग एखाद्या व्यक्तीसाठी दगड आणि सोने हे सर्व त्याच्यासाठी समान आहेत. केवळ कर्म तुमची एक ओळख आहे, नाही तर एका नावाचे हजारो लोक आहेत. देव म्हणतात, प्रेमाला नेहमी माफी मागायला आवडते आणि अहंकाराला नेहमी समोरच्याने माफी मागायला आवडते. विषयांचा विचार केल्याने माणूस त्यांच्याकडे आकर्षित होतो. यामुळे त्यांच्यामध्ये इच्छा निर्माण होते आणि इच्छांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रोध उत्पन्न होतो. नेहमी शंका घेणाऱ्या माणसाला आनंद सुंदर दिसण्यातच असतो. असेच ते कोणतीही पीक नाही, हे माणसाला कोणत्याही परिस्थितीत कापावे लागते. म्हणून नेहमी चांगली बियाणे पेरा, म्हणजे ती चांगले होईल. जे होणार आहे ते होतच राहणार आणि जे व्हायचे नाही ते कधीच होणार नाही. तसा ज्यांचा बुद्धीवर विश्वास आहे, त्यांना चिंता कधीही त्रास देत नाही. चांगली कामे करूनही लोकांना फक्त तुमची वाईट कामे आठवतात. त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचे काम करत शक्य तितके शांत राहणे चांगले आहेत, कारण जीव माणसाचे सर्वात जास्त नुकसान करते. भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की प्रत्येक जन्मी त्यांचा परमभक्त जो नेहमी माझे स्मरण किंवा माझे चित्र मनात ठेवून माझी पूजा करतो, मी वैयक्तिकरित्या त्यांच्या कल्याणाची जबाबदारी घेतो. ज्यांचा भक्तीवर विश्वास नाही, ती मला प्राप्त करू शकत नाहीत. ते या भौतिक जगात जन्म मरणाच्या मार्गावर परत येत राहतात. तुमच्या शब्दांना महत्त्व न देणारे व्यक्तीसाठी हे उत्तम उत्तर आहे. काळाबरोबर बदला किंवा काळ बदला शिका, मजबुरीना पाठिंबा देऊ नका. कोणत्याही परिस्थितीत चालायला शिका. काही कामांची चिंता करायला हरकत नाही, पण काळजी इतकेही नसावी की काम बिघडेल. चांगले हेतूने केलेले काम कधीही व्यर्थ जात नाही, त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. परमभक्ती आणि सद्गुरु निष्ठा. स्वामी महाराज नेहमी सांगत असत, गुरुशिवाय जीवाचा उद्धार नाही. स्वामींनी भक्तांना फक्त देवपूजा नव्हे तर सद्गुरु भक्तीला सर्वोच्च स्थान दिलं. त्यांचं तत्वज्ञान स्पष्ट होतं, जो सद्गुरूवर संपूर्ण श्रद्धा ठेवतो त्याचा उद्धार निश्चित आहे. त्यांनी अनेक वेळा सांगितले की गुरु म्हणजे केवळ शारीरिक व्यक्ती नसून तो परमात्म्याचा साक्षात रूप आहे. स्वामी म्हणायचे, ज्याचं मन गुरुचरणी एकनिष्ठ आहे त्याचे पाप कर्म क्षणात नष्ट होतील. कर्तव्यनिष्ठा आणि शुद्ध आचारधर्म. स्वामी समर्थांच्या तत्वज्ञानात एक प्रमुख आधार होता, कर्तव्य. ते कोणालाही कर्म टाळा असं म्हणाले नाहीत. उलट ते म्हणायचे, कर्म केल्याशिवाय फळ मिळत नाही, पण कर्म करताना अहंकार ठेवू नका. ते एकदा म्हणाले होते, कर्म करा पण कर्माचं फळ माझ्यावर सोडा. त्यांच्या भक्तांनी आपल्या जीवनात कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि शुद्ध वागणूक यांचा अंगीकार केला. त्यांचं जीवन धन्य झालं. वैराग्य नव्हे तर संसारात अध्यात्म. स्वामी महाराजांनी कधीच सर्वांनाच संन्यास घ्या असं सांगितलं नाही. ते म्हणायचे, संसार करा पण त्यात आसक्ती ठेवू नका. ते म्हणत, तुला संसारात राहूनही ब्रह्मज्ञान मिळवता येईल जर तुझं मन निर्मळ असेल तर.
यातून त्यांनी भक्तांना गृहस्थाश्रमात राहूनही अध्यात्माकडे वाटचाल कशी करावी हे शिकवलं. स्वामी समर्थ महाराजांचे एक मुख्य तत्वज्ञान होते, मायाजालात अडकू नका. त्यांनी एकदा एका श्रीमंत व्यापाऱ्याला विचारले, तू घराचा मालक आहेस की? घर तुझा मालक आहे. माणूस पैशाच्या, शरीराच्या, कीर्तीच्या मागे धावतो, पण शेवटी रिकामा जातो. जे टिकतं ते फक्त नामस्मरण. अहंकार राखीवर टीका करतो आणि आत्मा राख होतो. अशा प्रकारे त्यांनी मीपणाचा त्याग करण्याची शिकवण दिली. नामस्मरण आणि आत्मविकास. स्वामी समर्थांनी नामजपाचे महत्त्व सांगितले. ते म्हणायचे, राम राम म्हणा, नामातच ब्रह्म आहे. नाम केल्याने तुमचं रक्षण मी करीन. नामजप म्हणजे त्यांच्या दृष्टीने केवळ जप नव्हे, तर आत्मशुद्धीची प्रक्रिया होती. ते अनेक भक्तांना फक्त राम नाम करा असं सांगून त्यांचे दुःख दूर करत. दया, क्षमा आणि संयम. स्वामी महाराज दयाळू होते पण न्यायप्रिय सुद्धा. ते म्हणत, दया म्हणजे कमकुवतपणा नव्हे, ती अंतःकरणाची शक्ती आहे. कोणावरही क्रोध, द्वेष किंवा सूड बाळगू नका, असा त्यांचा स्पष्ट उपदेश होता. क्षमा म्हणजे मनाचं सामर्थ्य. तसेच त्यांनी संयम हा सर्व साधनांचा मूलाधार मानला. इंद्रियांचा संयम म्हणजेच आत्मशक्तीचा आरंभ. स्वामी समर्थ महाराजांचं तत्वज्ञान अत्यंत सुलभ, जीवनाशी निगडीत आणि अनुभवाधिष्ठित आहे. त्यांनी नुसत्या ग्रंथांतील तत्वज्ञानाची शिकवण दिली नाही, तर भक्तांच्या जीवनात अंमलबजावणी होईल असे मार्गदर्शन केले. त्यांचा प्रत्येक उपदेश संस्कारांचं बीज आहे. त्यांचे वचन हे साक्षात सत्य आहे. भक्ताने गुरुकडे संपूर्ण समर्पण केले की गुरु त्याला स्वतः सारखं करा. देव म्हणतात, टीकेला घाबरून पण आपले ध्येय कधीही सोडू नका. कारण टीका करणाऱ्यांचे ध्येय साध्य होताच बदलते. तुमचा पराभव किंवा विजय तुमच्या विचारांवर अवलंबून असतो. म्हणूनच जर तुम्ही स्वीकारलात तर पराजय होईलच, आणि जर तुमचा निश्चय असेल तर विजय हा नायकाचा सर्वात हुशार आणि स्थिर मनाचा माणूस आहे. जो यश मिळाल्यावर गर्विष्ठ होत नाही आणि अपयशी झाल्यावर दुःखात बुडत नाही. तुमची स्तुती होत असेल तर तुम्हाला अधिक सावध राहण्याची गरज आहे. आयुष्यात स्वतःची तुलना कोणाशीही करू नका. तुम्ही जसे आहात तुम्ही सर्वोत्तम आहात. माणूस त्याच्या श्रद्धेने बनतो. स्वतःच्या विश्वासाप्रमाणे तो मनावर विजय मिळवणारा बनतो. त्याच्यासाठी मनच सर्वात चांगला मित्र आहे. पण जो हे करू शकत नाही त्याचे मन त्याचे सर्वात मोठे शत्रू बनते. देव म्हणतात, नकारात्मक विचार येणार हे नक्की, पण तुम्ही किती त्यांना महत्त्व देता हे तुमच्यावर अवलंबून आहे. नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला चांगले दिवस बनवण्यासाठी वाईट दिवसांशी लढावी लागेल. आयुष्यात कोणतीही गोष्ट शाश्वत नसते. त्यामुळे स्वतःवर जास्त ताण घेऊ नका, कारण परिस्थिती कितीही वाईट असली तरी ते बदलतेच. गरजेपेक्षा जगात संकटे देणारा माणूस कितीही मोठा असला तरी तो देवाच्या कृपेपेक्षा कधीच मोठा असू शकत नाही. पणाचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे तुमचे स्वतःचे विचार. त्यामुळे मोठा विचार करा आणि जे मन जिंकले आहे ते जिंकण्यासाठी नेहमी स्वतःला प्रेरित करा. त्याला आधीच देवाची प्राप्ती झाली आहे, कारण त्याने शांती प्राप्त केली आहे. अशा माणसासाठी सुख दुःख, थंडी उष्णता आणि मोठा अपमान सारखाच असतो. अडचणी फक्त चांगले लोकांवरच येत नाहीत, कारण फक्त त्या लोकांना मध्येच त्या उत्तम प्रकारे पार पाडण्याची क्षमता असते. कोणी काही बोलले तरी शांत रहा, कारण सूर्य कितीही प्रकार असला तरी समुद्र आटत नाही.